नमस्कार। 2 दिवसापासून बघतो आहे की राघवजी चड्डा यांच्यावरती आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, नेते आणि त्यांची समर्थक राघवजी चड्डांच्या विरोधामध्ये सेम टू सेम स्क्रिप्ट वाचताना बोलताना दिसत आहेत। सेम वाक्य, सेम शब्द आणि वाक्यरचना जर बघितली तर सर्वांची सारखी आहे आणि एकच स्क्रिप्ट सगळीच जण वाचताना किंवा बोलताना दिसत आहेत। असं का घडतं? हा योगायोग आहे का? कोणाच्याही वाक्यामध्ये थोडासा विरोधाभास किंवा कमी जास्त काहीही दिसत नाही। हा योगायोग आहे का? आणि जर अशा प्रकारचं जर असेल तर जे एलिगन्स लावलेले आहेत माननीय राघवजी चड्डांवरती, ते एलिगन्स काय आहेत की ते विरोधी पार्टी म्हणून ज्यावेळेस सभागृहामधून बाहेर किंवा सभागृहावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस राघवजी चड्डा सोबत बाहेर पडलेले नाहीत। दुसरं होतं की ते मोदीजींना डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतात आणि तिसरं होतं ते म्हणजे आम आदमी पार्टीने घेतलेल्या काही मुद्द्यावरती त्यांनी सही केलेली नाही किंवा याचिकेवरती सही केलेली नाही। हे 3 मुद्दे होते आणि हे तीनही मुद्द्याचं खंडन जे आहे माननीय राघवजी चड्डा यांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलेले आहे। त्यांनी म्हणलेलं आहे की जो पहिला मुद्दा आहे की सभागृहामध्ये बहिष्कार घालणं किंवा मग विरोधी पक्षाची भूमिका न बजावणं। त्यांनी म्हणलेलं आहे की राज्यसभेमध्ये सगळे कॅमेरे लावलेले आहेत, असं एकही फुटेज दाखवा ज्यावेळेस आम आदमी पार्टीने बहिष्कार टाकण्याचं सभागृहावरती जाहीर केलं त्यावेळेस राघवजी चड्डा त्यांच्यासोबत होते आणि असं एकही वेळेस घडलं नाही की ते राघवजी चड्डा त्यांच्यासोबत नव्हते, पण जाणून बुजून तेही ते बोलतात। दुसरं होतं की ते बोलायला घाबरतात किंवा मोदीजीच्या डोळ्यात घालून बोलायला त्यांना हिम्मत नाही आहे किंवा भीती वाटते त्यांना। आणि असं जर का असेल तर मग जी जनतेची मुद्दे मांडलेली आहेत, मग ते एअरपोर्टवरती कमी दरामध्ये फूड मिळायला पाहिजे, जे डिलेवरी बॉय असतात त्यांचं 10 मिनिटाची डिलेवरी ही त्यांच्या जीवघेणी ठरू शकते, किंवा मग असे कितीतरी मुद्दे आहेत ज्यांनी 4 वर्षामध्ये त्यांच्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदीला न घाबरता, भारतीय जनता पार्टीला न घाबरता, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला न घाबरता सभागृहामध्ये त्यांनी मांडलेले आहेत आणि त्या सर्व मुद्द्यावरती त्या केंद्र सरकारला, मोदीजींना